नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारीसाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मी जय राठोड आपले स्वागत करतो। आज आपण गणित या विषयातील घटक संख्याज्ञान, उपघटक, सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या हा अतिशय महत्त्वाचा घटक या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। या घटकाची चांगल्या प्रकारे तयारी केल्यास बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील प्रश्न आपल्याला सहज सोडवता येईल। म्हणून हा घटक आपण आज सविस्तर जाणून घेऊया। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा घटक। हा घटक सुरू करण्यापूर्वी आपण काही आवश्यक माहिती जाणून घेऊया। 1 ते 100 या अंकाची गणित पाटी खाली दिलेली आहे। त्यावरून सम, विषम, मूळ, संयुक्त, जोडमूळ व सहमूळ संख्या जाणून घेऊया। या गणित पाटीमध्ये पांढऱ्या रंगातील अंक हे विषम संख्या दाखवतात, तर काळ्या रंगातील अंक हे समसंख्या दाखवतात। वरील गणित पाटीमध्ये 1 ते 100 या अंकाचे निरीक्षण करा। समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात किंवा त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात। उदाहरण वरील तक्त्यातील समसंख्या या काळ्या रंगाने दाखविल्या आहेत। 2, 4, 6, 8, 10, 12, 14 असे 100 पर्यंत 2-2च्या फरकाने समसंख्या ह्या वाढत गेलेल्या आहेत। आता आपण विषम संख्या पाहूया। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। उदाहरण 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17 तर 99 पर्यंत 2-2च्या फरकाने विषम संख्या ह्या वाढत गेलेल्या आहेत। एकूण विषम संख्या 50 आहेत आणि समसंख्या 50 आहेत। आता आपण मूळ संख्या म्हणजे काय जाणून घेऊया। ज्या संख्येला 1 ने किंवा फक्त त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। उदाहरण वरील तक्त्यात पांढऱ्या रंगामध्ये मूळ संख्या दाखवल्या आहेत। 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 तर शेवटची मूळ संख्या ही 97 आहे। या पाटीचं निरीक्षण केल्यास आपण 25 मूळ संख्या कोणत्या आहेत ते सहज आपण जाणून घेऊ शकतो। यानंतर आपण पाहूया संयुक्त संख्या म्हणजे काय। 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। उदाहरण वरील तक्त्यात काळ्या रंगामध्ये संयुक्त संख्या दाखवल्या आहेत। 4, 6, 8, 9, 10 एकूण मूळ संख्या 25 आहेत आणि संयुक्त संख्या या 74 आहे, कारण 1 ही नैसर्गिक संख्या आहे। एकूण संख्या 100 आहेत 1 ते 100 मध्ये, त्यामध्ये 25 मूळ संख्या, त्यामधला 1 हा अंक नैसर्गिक संख्या असल्यामुळे कमी झाल्यामुळे नवीन संख्या 99 संख्या राहिल्या। 99 मधून 25 गेल्यास 74 ह्या संयुक्त संख्या राहतात। आता आपण जोडमूळ संख्या कशाला म्हणतात हे जाणून घेऊया। जोडमूळ संख्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते, त्याला जोडमूळ संख्या म्हणतात। उदाहरण 3 व 5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे। यामध्ये 4 ही संयुक्त संख्या 3 व 5 या मूळ संख्येच्या दरम्यान आहेत। एकूण 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत। त्या आपण 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61 आणि 71 व 73 अशा एकूण 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत। यानंतर आपण सहमूळ संख्या कशाला म्हणतात ते पाहूया। दिलेल्या संख्येत 1 हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 संख्या या सहमूळ संख्या असतात। उदाहरण
13चे विभाजक 13 एक 13 म्हणजे 1 आणि 13 होईल. 14चे विभाजक 14 एक 14 आणि बेसाती 14 असे एकूण 1, 2, 7 आणि 14 हे अवयव होतील. या दोन्ही 13 आणि 14 मध्ये एकच सामायिक अवयव आहे, तो म्हणजे 1. म्हणून 13 व 14 या सहमूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. समजून घ्या. 1 ते 100 या अंकामध्ये एकूण मूळ संख्या 25 आहे. 1 ते 100 या अंकामध्ये एकच समसंख्या ही मूळ संख्या आहे, ती संख्या म्हणजे 2. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या 2 ही समसंख्या देखील आहे. 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहे. 1 ही नैसर्गिक संख्या आहे, ती मूळ व संयुक्त संख्या ही नाही पण विषम संख्या आहे. 1 ते 100 मध्ये अंक 100, त्यापैकी 1 ही नैसर्गिक संख्या असल्यामुळे 99 अंक राहिले. त्यामधून 25 मूळ संख्या काढल्यास 74 आपल्याला संयुक्त संख्या मिळतील. 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत, त्या पुढील प्रमाणे 3, 5, 5 व 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71 व 73 अशा एकूण 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, सम व मूळ संख्या कोणती? प्रश्न नीट समजून घ्या. सम व मूळ संख्या म्हटलेली आहे. 1 ते 100 संख्यामध्ये 25 मूळ संख्या आहेत, मात्र 2 ही एकमेव लहान समसंख्या मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, 1 ते 50 संख्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? आपण आताच गणित पाटीमध्ये पाहिलेले आहे. 1 ते 50 संख्यामध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत, त्या खालीलप्रमाणे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47 या संख्या मोजल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की 1 ते 50 संख्यांमध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत आणि 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत. अशा एकूण 25 मूळ संख्या 1 ते 100 अंकामध्ये येतात. इथं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, 2,35,892, 3,45,079, 38,429, 7,83,905, 35,821 या गटातील समसंख्या कोणती? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही अंक असेल ती संख्या समसंख्या असते. येथे 2,35,892 या संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. समसंख्या आपण सहज ओळखू शकतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या सम असेल, म्हणून येथे 2,35,892 ही समसंख्या आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, 2 अंकी मूळ संख्या किती? प्रश्नात 2 अंकी मूळ संख्या विचारल्या आहेत. आपल्याला माहित आहे एकूण मूळ संख्या ह्या 25 आहेत. त्यापैकी आपल्याला 2 अंकी मूळ संख्या किती हे पाहायचे आहेत. एकूण मूळ संख्या 25, त्यापैकी 2 अंकी मूळ संख्या 21 आहेत आणि 1 अंकी मूळ संख्या ह्या 2, 3, 5 व 7 ह्या एकूण 4 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. प्रश्न क्रमांक 5 बघूयात. 1 ते 100 संख्यांमध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती? प्रश्न नीट समजून घ्या. 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी संयुक्त संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती?
1 ते 100 संख्यांमध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या बरोबर 100 आणि 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात लहान संयुक्त संख्या बरोबर 4. फरक 100 वजा 4 बरोबर 96 म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. 71च्या मागे क्रमाने येणाऱ्या संयुक्त संख्या खालीलपैकी कोणत्या? प्रश्न नीट समजून घ्या. 71च्या मागे क्रमाने येणाऱ्या संयुक्त संख्या खालीलपैकी कोणत्या? आपण पर्यायावरून देखील ओळखू शकतो, कारण पर्याय 1 मध्ये 70 आणि 69 या दोन्ही संख्या या संयुक्त संख्या आहेत आणि ते 71च्या मागे येतात. पर्याय 2 पाळल्यास त्यामध्ये 72 आणि 74 आहे, या पुढच्या संख्या आहेत त्यामुळे ह्या नसणार. पर्याय 3 मध्ये 71 आणि 73 म्हटले आहे, या देखील पुढच्या संख्या आहेत त्यामुळे हा देखील पर्याय बरोबर राहणार नाही. आणि चौथा पर्याय पाहिला तर 61 आणि 63, यामध्ये 61 ही मूळ संख्या आहे म्हणून पर्याय 4 देखील राहणार नाही. आपल्याला संयुक्त संख्या विचारली आहे, तर 61 ते 70 या संख्यांमध्ये 62, 63, 64, 65, 66, 68, 69, 70 या संयुक्त संख्या येतात. त्या 71च्या पाठीमागे आहेत म्हणून उत्तर 70 व 69 या संयुक्त संख्या येतील म्हणून पर्याय क्रमांक 1. आपल्याला 71च्या मागे विचारले आहे त्यामुळे 70 आणि 69 या दोन्ही संयुक्त संख्या 71च्या लगेच मागे क्रमाने येतील. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. 5 क्रमवार समसंख्याची बेरीज पुढीलपैकी कोणती? 1 पहिल्या संख्येची 5 पट, 2 दुसऱ्या संख्येची 5 पट, 3 तिसऱ्या संख्येची 5 पट, 4 पाचव्या संख्येची 5 पट. कोणत्याही क्रमवार 5 संख्येची संख्या घेऊन बेरीज केल्यास तिसऱ्या संख्येची 5 पट येते. उदाहरण 2, 4, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 या 5 क्रमवार समसंख्या घेतल्या आणि त्याची बेरीज जर केली तर ती 30 येते. ही संख्या 6ची म्हणजेच तिसऱ्या संख्येची 5 पट आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कोणत्याही 5 क्रमवार समसंख्या घ्या किंवा विषम संख्या घ्या आणि त्याची जर बेरीज केली तर ती तिसऱ्या संख्येची 5 पट येते. प्रश्न 8. 1 ते 10 संख्यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्याच्या बेरजेतील फरक किती? प्रश्न नीट समजून घ्या. 1 ते 10 संख्यांमधील मूळ संख्या व संयुक्त संख्येच्या बेरजेतील फरक किती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता पाहूया. 1 ते 10 मधील संख्येत 2, 3, 5, 7 या 4 मूळ संख्या आहेत व 4, 6, 8, 9 व 10 या संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्येची बेरीज 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 बरोबर 37. मूळ संख्येची बेरीज बरोबर 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 बरोबर 17 म्हणून फरक 37 वजा 17 बरोबर 20. उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. 3 अंकी सर्वात मोठी विषम व 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती? मित्रांनो लक्षात घ्या. 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या व 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या याच्यातील फरक या प्रश्नात विचारलेला आहे. विषम संख्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो. सर्वात मोठी विषम संख्या 999 आणि सर्वात लहान विषम संख्या ही 3 अंकी विषम संख्या ही 101 आहे. म्हणून फरक बरोबर 999 वजा 101 बरोबर 898 म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 10. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्येतील फरक किती? प्रश्न नीट लक्षात घ्या. 2 अंकी सर्वात मोठी मूळ व 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्येतील फरक किती असं विचारलेलं आहे. 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्यात 11 ही 2 अंकी लहान मूळ संख्या आहे व 97 ही मोठी मूळ संख्या आहे. मोठी 2 अंकी मूळ संख्या बरोबर 97, लहान 2 अंकी मूळ संख्या बरोबर 11
म्हणून फरक बरोबर 97 वजा 11 बरोबर 88. उत्तर पर्याय क्रमांक 3 हे येईल. बघूयात पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यानंतर येणारे उत्तर विषम संख्याच असेल? पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यास येणारे उत्तर हे विषम संख्याच असेल? 2 विषम संख्याची बेरीज, 2 विषम संख्यांची बेरीज, 2 विषम संख्यांचा गुणाकार, 1 सम व 1 विषम संख्या अशा 2 संख्यांचा गुणाकार. मित्रांनो, 2 विषम संख्येची बेरीज केलीस ती समसंख्या येते. 2 विषम संख्येची वजाबाकी ही देखील, उदाहरण 3 वजा आपण 7 वजा 3 केल्यास उत्तर 4 भेटते, समसंख्या मिळेल. 2 विषम संख्याचा गुणाकार केला तर 3 गुणिले 3 बरोबर येणारं उत्तर 9 येते, म्हणजे विषम संख्या येते. 1 सम व 1 विषम संख्या अशा 2 संख्याचा गुणाकार केला तर एक समसंख्या आपण 2 धरू आणि एक विषम संख्या आपण 3 धरली, दोघांचा गुणाकार केला व्यतिरिक्त 6 म्हणजे समसंख्या मिळते. 2 विषम संख्यांचा गुणाकार विषमच येतो, म्हणून उदाहरण बघा 5 गुणिले 5 बरोबर 25, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12. म ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर लगेच येणारी पहिली विषम संख्या कोणती? प्रश्न नीट लक्षात घ्या. म ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर लगेच येणारी पहिली विषम संख्या कोणती? आपण अगोदरच पाहिलं आहे, विषम संख्या ह्या 2-2च्या फरकाने वाढत जातात. क्रमवार विषम संख्या ह्या 2-2ने वाढत जातात, म्हणजेच म नंतर येणारी विषम संख्या म अधिक 2. उदाहरण इथं आपण 5 जर ही विषम संख्या धरली तर त्यामध्ये 2 मिळवल्यास त्याच्यानंतर मिळणारी संख्या ही आपल्याला 7 ही विषम संख्या मिळेल, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. कोणत्याही विषम संख्येत 2 मिळवल्यास त्यानंतरची विषम संख्या आपल्याला मिळेल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. 27 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती? 27 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती असं प्रश्नात विचारलेला आहे. 27 मध्ये 1 मिळवल्यास 28 ही पहिली आपल्याला समसंख्या मिळेल. 27 नंतर येणारी पहिली समसंख्या आहे. समसंख्या 2-2ने वाढत जातात, म्हणून 7वी समसंख्या ही 28 नंतरची 6वी समसंख्या असेल, कारण आपण पहिली 27 मध्ये 1 मिळवल्यानंतर 28 ही पहिली समसंख्या आपल्याला मिळाली आहे. आपल्याला 27 नंतर 7वी समसंख्या हवी आहे, त्यापैकी 28 ही पहिली झाली, म्हणजे आपल्याला त्यानंतर 6वी अजून त्यामध्ये त्या 28 नंतर 6वी समसंख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजेच आपल्याला 28 मध्ये साइन जोडे 12 हे मिळवावे लागतील आणि आपण 28 मध्ये 12 मिळवल्यास आपल्याला उत्तर 40 मिळेल, म्हणून 27 नंतर 7वी समसंख्या ही 40 असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा घटक येथे अभ्यासला आहे. तुम्हाला हा घटक जर आवडला असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.